तुम्ही शेळीपालन सुरू करणार असाल आणि तुमच्याही मनात हा प्रश्न असेल की फक्त एकाच जातीच्या शेळ्या घ्यायच्या की वेगवेगळ्या जातींच्या, तर थांबा, कारण चुकीचा निर्णय घेतला तर तुमचा खर्च वाढू शकतो आणि अपेक्षित नफाही मिळणार नाही. नमस्कार मित्रांनो, गावठी अॅग्रो फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, जातीपेक्षा तुमचा व्यवसायाचा उद्देश महत्वाचा आहे. जर तुमचा मुख्य उद्देश मांस उत्पादन आणि बाजारात विक्री हा असेल तर सुरुवातीला एकाच चांगल्या जातीवर फोकस करणे जास्त फायदेशीर ठरू शकते. कारण एकाच जातीच्या शेळ्या असतील तर त्यांचे व्यवस्थापन, खाद्य नियोजन, लसीकरण, वाढीचे निरीक्षण आणि विक्रीचे नियोजन तुलनेने सोपे होते. पण याचा अर्थ असा नाही की वेगवेगळ्या जाती कधीच ठेवू नये. जर तुम्हाला वेगवेगळ्या जातींची वाढ, वजन, प्रजनन क्षमता आणि बाजारातील मागणी याचा अनुभव घ्यायचा असेल तर काही प्रमाणात मिश्र जाती ठेवता येतात. पण सुरुवातीच्या टप्प्यात 4 ते 5 जाती एकाच वेळी घेण्यापेक्षा एकाच जातीमध्ये चांगला अनुभव तयार करणे जास्त महत्वाचे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त जात पाहून शेळी घेऊ नका. आरोग्य, शरीर रचना, वाढीचा वेग, प्रजनन इतिहास आणि तुमच्या परिसरातील बाजारपेठ हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणून माझ्या मते नवीन सुरुवात करत असाल तर एका चांगल्या जातीपासून सुरुवात करा, व्यवस्थापन शिका आणि व्यवसाय स्थिर झाल्यावरच दुसऱ्या जातीचा विचार करा. कारण शेळीपालनात प्रश्न हा नाही की कोणती जात सर्वात भारी आहे, तर खरा प्रश्न हा आहे की माझ्या भागात कोणती जात माझ्यासाठी सर्वात फायदेशीर ठरेल. तुम्हाला हवं असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्यानुसार शेळीची जात निवडताना नेमके कोणते 5 मुद्दे पाहायचे त्यासाठी कमेंटमध्ये तुमचा जिल्हा लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करून शेळीपालनातील अशाच भन्नाट माहिती करता गावठी अॅग्रो फार्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक, इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.